बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी बीडच्या ग्रामदैवता खंडेश्वरी देवीचं दर्शन घेतलं। बीड जिल्ह्यातील जातीय सलोखा कायम आहे, मात्र काही घटनांमुळे बीडची नाहक बदनामी झाली आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। नक्कीच याच्यामुळे बीड जिल्ह्याची नाहक बदनामी झालेली आहे। या सगळ्या घटनांमुळे बीड जिल्ह्याच्या भविष्यावर याचा परिणाम होणार आहे। आपल्या लक्षात येत नाही त्याचं गांभीर्य की उद्या एखादा उद्योग आणायचा, अरे बापरे बीड जिल्हा, असं नाही आहे। बीड जिल्हा, मी 5 वर्ष मंत्री राहिलेली आहे, इथे काम गेले 20-22 वर्ष राजकारण करते, तर असं बीड जिल्ह्यात खूप वातावरण नाही असं माझं मत आहे। थोडं बहुत आहे काही मध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली लोकसभेच्या पूर्वी आणि ती आता अजून वेगळ्या कारणामुळे अशी दिसते, त्याच्यात ती शमून जाईल। कारण सामान्य माणूस हा रोज एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतो, एकमेकांच्या शेतातलं घेत असतो, एखादी व्यवहार असतो, व्यवसाय असतो, तर मला वाटत नाही की हे जास्त काळ टिकून राहील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।